हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात झाली होती माझ्या घरून. तर घराजवळ आले होते हे नंदी बैल, खूप छान क्यूटशे. तर यांना थोडं खायला वगैरे देऊन मी गेली होती नर्सरीमध्ये, कारण मला आणायचे होते झाडं झुडपं. तर मी गेली होती झाडं आणण्यासाठी आणि बघू शकता इकडे तिकडे चोहीकडे चारीकडे छान सुंदर असे झाडं लागले होते. आणि पाहता पाहता थोड्याच वेळामध्ये येऊन गेला होता घमासान पाऊस. बघू शकता कसे काळे काळे बादल छावून गेले होते. सॉरी, अर्धी मराठी आणि अर्धी हिंदी अशी वापरते मी. तर बघू शकता काही वेळामध्ये तर इतकं भयंकर पाऊस आला होता की मी तिथं चढून गेली होती. तर मला 1 तास तिथंच उभं राहावं लागलं होतं. कंटिन्यू 1 तास असा पाऊस आला होता, सारखा. बघू शकता तुम्ही. कसं बसं करता करता मग मी गेली होती घरी. मौसम है मस्ताना, फिर तो कुछ ना कुछ खाना तो पडेगा ही. मम्मीला म्हटलं चल तुला कांदा भजी खाऊ घालते, आणि मस्तपैकी तेल टाकलं कढईमध्ये, गरम केलं. गरम केल्याच्या नंतर बनवलं आपले भजे. सर्वात मस्त फेवरेट माझे भजेच आहे. सो तेल गरम झालं की नाही चेक करायसाठी त्याच्यामध्ये थोडंसं टाकून बघितलं बेसन, आणि मस्तपैकी भजे काढून घेतले होते, सॉरी तळून घेतले होते, आणि मम्मीला खाऊ घातले. त्याच्यानंतर झाली होती संध्याकाळ. आणि संध्याकाळी माझ्या आईची इच्छा होती बरेच दिवसापासून की मम्मीला खायचं होतं चिकन. तर मी तर काही खात नाही, मम्मी खाते, मम्मीला आवडते. तर मी गेली होती वरुडच्या पंजाबराव ढाब्यामध्ये. नवीनच ओपन झालं आहे असं ऐकलं, आणि टेस्ट पण चांगली आहे म्हणून गेली होती मम्मीसाठी तिथून चिकन पार्सल आणण्यासाठी. आणि तिथला ॲम्बियन्स वगैरे खूप सुंदर आहे, आणि जागा पण खूप मोठी आहे. दूरदूरून लोक पण येत होते. मला असं वाटते खूप असे लोक तिथे आले होते. मी गेली तर अर्धा तास मी थांबली होती. तर अर्ध्या तासामध्ये तर खूप जास्त लोक आले होते. आणि तिथलं बाहेरचं वातावरणसुद्धा खूप मस्त आहे. पार्किंगची वगैरे खूप चांगली सुविधा आहे. बघू शकता पंजाबराव वराडी धाबा असं नाव आहे, पंजाबराव पाटील वराडी धाबा. सो मी आली होती घरी, आणि आल्याच्या नंतर खाल्ला होता चोकोलावा केक. याची टेस्ट दाखवतेस तुम्हाला खाऊन. तर होता वगैरे चांगला, लहान लेकरांना वगैरे आवडू शकते, पण मला खूप जास्त गोड वाटला, कारण मला असं जास्त गोड काही आवडत नाही. त्याच्यानंतर मी टेस्ट केली होती पायनॅपल पेस्ट्री. तर ही छान फिक्की होती, ही पण चांगली टेस्टी वाटत होती. त्याच्यानंतर आणखी एक कपकेक आणला होता, तो होता व्हॅनिला फ्लेवरचा, आणि तो पण टेस्ट करून बघितला होता, तो पण ठीकठाक होता. तर या सगळ्या तिन्हीमधून मला सगळ्यात जास्त आवडली होती पायनॅपल पेस्ट्री, कारण की ती फिक्की आणि टेस्टी आणि खूप चांगली होती. सो असा गेला दिवस कसा वाटला